नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर जितेंद्र पिंपळशेंडे, संचालक उडान अकॅडमी चंद्रपूर। ओके, आपण मागच्या व्हिडिओमध्ये लातूर जिल्हा पोलीस भरतीचा सराव पेपर घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये एक पाय चार्टचा प्रश्न विचारलेला होता आणि त्याची व्हॅल्यूज आपल्याला बरोबर दिसत नव्हत्या, त्यामुळे आपण त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही। तरी परंतु आता त्याचं स्पष्टीकरण देण्याचा आपण व्हिडिओ माध्यमातून प्रयत्न करू। तर हे मॅक्सिमम लोकांकडे पुस्तक आहे, पोलीस भरती प्रश्नपत्रिका विठ्ठल बडेचं जे बुक आहे त्यामध्ये सुद्धा प्रिंट मिस्टेक झालेली आहे। पेज नंबर तुम्ही 14 वरती बघू शकता, क्वेश्चन नंबर 66 ते 68 याच्यामध्ये त्या चुका झालेल्या आहे आणि ते सुद्धा आन्सर चुकीचे। काय विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर याचं उत्तर निघून नाही राहिलेलं आहे। बघा का बरं निघणार नाही, कारण की त्याचं जे आहे पाय चार्टची टोटल डिग्री ऑफ ॲडिशन हे 360 यायला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी थोडंसं चुकीचं झालेलं आहे। तर ज्या पद्धतीमध्ये मी सांगत आहे व्हॅल्यूज, त्या व्हॅल्यूज व्यवस्थितरित्या लिहून घे म्हणजे बरोबर उत्तर येणार। ओके, याच्यामध्ये क्वेश्चन होता, एक वर्तुळाचा एक देऊन होता, पाय चार्ट देऊन होता आणि त्याच्यामध्ये घरासाठी लागणारा जो खर्च आहे घरकाम बांधण्यासाठी तो खर्च दाखवलेला होता आणि तो डिग्री मध्ये दाखवलेला होता। तर डिग्री जे कोणते सेल्सिअस मध्ये असेल डिग्री मध्ये, तर त्याचे ॲडिशन जे यायला पाहिजे, टोटल ॲडिशन जे यायला पाहिजे ते 360 डिग्री असायला पाहिजे आणि इन केस पर्सेंटेज जर मध्ये असेल तर ते 100% यायला पाहिजे। परंतु जर त्याच्या व्हॅल्यूज जर बघितल्या तर पर्सेंटेज आपला डिग्री मध्ये असेल तर त्या ॲडिशन 360 येत नव्हत्या। आपण ऑप्शन जरी पकडला तरी, परंतु त्या व्हॅल्यू चुकीच्या होत्या। तर व्हॅल्यूज या पद्धतीच्या असायला पाहिजे। या ठिकाणी 26 झालेलं होतं, तर या ठिकाणी 63 डिग्री असायला पाहिजे। सिमेंट तुमचं अगोदर 17 डिग्री होतं, या ठिकाणी 72 डिग्री असायला पाहिजे। देन त्याच्यानंतर स्टील जे आहे ते स्टील बरोबर होतं, स्टील 45 डिग्री आणि लाकूडसाठी क्वेश्चन मार्क होता, लाकूडसाठी क्वेश्चन मार्क होता आणि मजुरी जी दिलेली होती ती 100 डिग्री दिलेली होती। मजुरी ही 108 डिग्री पाहिजे होती, मजुरी 108 डिग्री पाहिजे होती। या पद्धतीचा प्रश्न पाहिजे होता। मग त्याच्यामध्ये दिलेला आहे क्वेश्चन नंबर जो 66 आहे, तर घर बांधकामात मजुरीचा एकूण खर्च किती झाला। मग त्याच्यामध्ये दिलेला होता एकूण घर बांधण्यासाठी लागणारा जो खर्च असेल तो टोटल 360 डिग्रीचा झाला। मग 360 डिग्री म्हणजे त्याच्यामध्ये दिलेलं होतं 6,30,000 रुपये। तर त्यांनी विचारलेला होता घरकामाच्या मजुरीसाठी, मग मजुरीसाठी खर्च किती लागलेला आहे 108 डिग्रीचा। मग 108 डिग्री म्हणजे